एका गावात एक म्हातारा आजोबा, मुलगा आणि सुनेसोबत राहत होता. कुटुंब सुखी आणि समृद्ध होते. कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. एकेकाळी अगदी तरुण असलेला आजोबा आज म्हातारपणामुळे थकले होते. त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते, त्यामुळे ते काठीचा आधार घेऊन चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. ते कसं तरी आपले आयुष्य घालवत होते. घरात एक गोष्ट चांगली होती की संध्याकाळी जेवताना सगळे कुटुंब एकत्र टेबलावर जेवायचे. एके दिवशी संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले होते. मुलगा ऑफिसवरून आला होता. त्याला खूप भूक लागली होती, म्हणून तो पटकन जेवायला बसला आणि त्याच्यासोबत सून आणि त्यांचा एक मुलगा. आजोबा जेवायला लागले. आजोबा हाताने थालीपीठ उचलणार इतक्यात हातातून प्लेट निसटला आणि प्लेटमधलं थोडं भाजी टेबलावर पडली. सुनेने वडिलांकडे तिरस्काराने बघितले आणि त्यांच्याकडे रागाने बघत जेवू लागली. म्हातारा बाप थरथरत्या हाताने अन्न खाऊ लागताच ते अन्न कधी कपड्यावर तर कधी जमिनीवर पडायचे. सून रागात म्हणाली, "अरे देवा, किती हा घाणेरडेपणा." ती नवऱ्याकडे बघत बोलली, "मला वाटते की यांना उद्यापासून दुसरीकडे जेवायला बसवायला पाहिजे." नवऱ्याने बायकोशी सहमत होऊन होकार दिला. पण आजोबाला लहान नातू निरागसपणे हे सर्व पाहत होते. दुसऱ्या दिवशी आजोबाचे ताट त्या टेबलावरून काढून एका कोपऱ्यात ठेवले. वडिलांचे रडणारे डोळे सगळं बघूनही काही बोलू शकत नव्हते. म्हातारा बाप नेहमीप्रमाणे अन्न खाऊ लागला. अन्न कधी अंगावर तर कधी इकडे तिकडे पडत होते. नातू मात्र जेवण न करता एकटक आपल्या आजोबांकडे पाहत होता. आईने विचारले, "काय झालं रे बाळा? आजोबांकडे का बघतोस आणि जेवत का नाहीस?" मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला, "आई, मी मोठ्याशी कसं वागायचं हे शिकतोय. जेव्हा मी मोठा होईन तेव्हा तुम्हा दोघांना म्हातारे झाल्यावर असेच एका बाजूला कोपऱ्यात जेवण देईन." मुलाचे हे बोलणे ऐकून दोघेही घाबरले. दोघांनाही आपली चूक कळाली, कारण त्यांना निरागस मुलाने त्यांना चांगला धडा शिकवला होता. मुलाने पटकन पुढे जाऊन वडिलांना उचलले आणि त्यांच्याबरोबर जेवायला टेबलावर बसले. आणि सून धावत आली आणि नवऱ्या सासऱ्याला काही त्रास होऊ नये म्हणून तिने पाण्याचा ग्लास टेबलावर भरून ठेवला. त्यांना त्यांची चूक कळाली होती. तर मित्रांनो, आपले आई वडील ही या जगातील सर्वात मोठी संपत्ती आहेत. समाजात तुम्ही कितीही मान सन्मान मिळवलात किंवा कितीही पैसे मिळवलात तरी आई वडिलांपेक्षा मोठी संपत्ती या जगात नाही. बरोबर ना? हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.